हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायथॉनचे कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स पाहणार आहोत. कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्सचे नॉर्मली दोन टाईप आहेत. फर्स्ट इज डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स अँड सेकंड इज लूप कंट्रोल स्टेटमेंट. फर्स्ट आहे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट, त्यालाच आपण कंडिशनल स्टेटमेंट असं पण म्हणतो. पायथॉनमध्ये इफ एल्स, इफ एलिफ हे जे काही कंडिशन आहे याला आपण कंडिशनल स्टेटमेंट किंवा डिसिजन मेकिंग स्टेटमेंट्स म्हणतो. आणि जो काही लूपिंगचा पार्ट येतो, फॉर लूप असेल, व्हाईल लूप असेल, हे लूप कशामध्ये येतात? लूप कंट्रोल स्टेटमेंटमध्ये, किंवा त्याला आपण इटरेटिव्ह स्टेटमेंट असं सुद्धा म्हणतो. हे कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स पाहूयात आपण. पायथॉन फ्लो कंट्रोल स्टेटमेंट्स. पायथॉन इफ एल्स. फर्स्ट आहे पायथॉन इफ स्टेटमेंट सिंटॅक्स. पायथॉनमध्ये इफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स कसा दिलेला आहे पहा. इफ टेस्ट एक्सप्रेशन कोलन, त्याच्यानंतर इंडेंटेशनचं साईन, म्हणजे तुमचा जो काही बॉडी पार्ट आहे हा बॉडी पार्ट, आणि स्टेटमेंट. लक्षात घ्या, इफ स्टेटमेंट नंतर कुठलाही ब्रॅकेट नाही आहे, कुठलाही साईन नाही आहे. डायरेक्टली काय इफ जो काही कीवर्ड आहे तो, आणि त्याच्यानंतर डायरेक्टली तुमचं एक्सप्रेशन द्यायचं आहे. एक्सप्रेशन नंतर सिम्पल कोलन येईल, आणि कोलन नंतर तुम्हाला नेक्स्ट लाईनला सिम्पल इंडेंटेशन देऊन त्याचं स्टेटमेंट लिहायचं आहे. हा झाला इफ कंडिशनचा किंवा इफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स. याचा एक फ्लोचार्ट दिलेला आहे पहा. टेस्ट एक्सप्रेशन, जर ते एक्सप्रेशन ट्रू असेल तर बॉडीच्या पार्टमध्ये जाईल, अदरवाईज डायरेक्टली लूपच्या बाहेर येईल. ठीक आहे, एक्झाम्पल दिले पहा. इफ द नंबर इज पॉझिटिव्ह वी प्रिंट अँड ॲप्रोप्रिएट मेसेज. पहा, नंबर इक्वल टू 3. एक एक्झाम्पल दिले पहा. नंबर इक्वल टू 3. इफ स्टेटमेंट दिलं आहे, नंबर इज ग्रेटर दॅन 0, आणि प्रिंट काय केलं आहे? नंबर इज पॉझिटिव्ह नंबर. आणि हा मेसेज तुमच्या लूपच्या बाहेर येणार आहे, म्हणजे जेव्हा तुमचं हे स्टेटमेंट ट्रू होईल तेव्हा तुमचा हा पार्ट प्रिंट होणार आहे, नंबर इज पॉझिटिव्ह. अदरवाईज डायरेक्टली तुम्ही हा पार्ट प्रिंट झाल्यानंतर तुम्ही डायरेक्टली लूपच्या बाहेर येणार, इफ कंडिशनच्या बाहेर येणार, आणि हा पार्ट प्रिंट होईल. दिस इज ऑलवेज प्रिंटेड. अजून एक एक्झाम्पल दिले, नम इक्वल टू -1. इफ नम इज ग्रेटर दॅन 0. आता -1 इज ग्रेटर दॅन 0 ही कंडिशन फॉल्स आहे. डायरेक्टली तुम्हाला काय येईल? दिस इज ऑल्सो ऑलवेज प्रिंटेड. हा मेसेज स्क्रीनवर प्रिंट केला जाईल. त्याचा आउटपुट पहिलं काय येईल पहा. 3 इज पॉझिटिव्ह नंबर, दिस इज ऑलवेज प्रिंटेड, अँड दिस इज ऑल्सो ऑलवेज प्रिंटेड. म्हणजे पहिले जे काही 3 होता तो लूपमध्ये एक्झिक्यूट झाला, इफ कंडिशन ट्रू झाली. नेक्स्ट आहे पहा सेकंड, इफ एल्स स्टेटमेंट. इफ एल्समध्ये काय पहा, सेम इफ टेस्ट एक्सप्रेशन कोलन बॉडी ऑफ इफ. इफचा बॉडी पार्ट, पुन्हा एल्स कोलन इंडेंटेशन बॉडी ऑफ एल्सचा पार्ट. पहा, टेस्ट एक्सप्रेशन ट्रू असेल तर इफचा बॉडी पार्ट एक्झिक्यूट होईल, फॉल्स असेल तर एल्सचा बॉडी पार्ट एक्झिक्यूट होईल. त्याचं एक्झाम्पल दिलं आहे पहा. नम इक्वल टू 3. नमची व्हॅल्यू 3 दिली आहे. इफ नम इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 प्रिंट पॉझिटिव्ह ऑर 0 एल्स निगेटिव्ह नंबर. पहा, इथे इफ कंडिशनचा पार्ट दिला आहे आणि एल्सचा पण पार्ट दिलेला आहे. आउटपुट काय? पॉझिटिव्ह ऑर 0, कारण आमची व्हॅल्यू काय होती? 3 होती. सिंटॅक्स ऑफ इफ एलिफ एल्स हा पार्ट तुमच्यासाठी नवीन आहे. पहा, याच्यामध्ये सिंटॅक्स कसा, इफ टेस्ट एक्सप्रेशन बॉडी ऑफ इफ. पहिल्यांदा टेस्ट एक्सप्रेशन नंतर बॉडी ऑफ इफ, इफचा बॉडी पार्ट एक्झिक्यूट होईल. त्याच्यानंतर एलिफ म्हणजे एल्स इफचा सारखीच कंडिशन आहे इथं. बाकीच्या लँग्वेजमध्ये जसं आपण एल्स इफ यूज करतो सेम तसं इथं एलिफ यूज केलेलं आहे. पहा, त्याचा शॉर्ट फॉर्म आहे एल्स इफचा एलिफ. टेस्ट एक्सप्रेशन बॉडी ऑफ एलिफ एल्स बॉडी ऑफ एल्स, म्हणजे नंतर तुमच्या बाकीच्या कंडिशन येतील, आणि नंतर जी काही लास्ट कंडिशन असेल ती एल्समध्ये येईल. पहा, टेस्ट एक्सप्रेशन ऑफ इफ ट्रू असेल तर इफचा बॉडी पार्ट एक्झिक्यूट होईल, फॉल्स असेल तर एलिफचा बॉडी पार्ट एक्झिक्यूट होईल, तरी फॉल्स असेल तर तो एल्सच्या बॉडी पार्टमध्ये जाईल. एक्झाम्पल दिले पहा. नंबर इक्वल टू 3.4. इफ नंबर इज ग्रेटर दॅन 0 कोलन प्रिंट काय होईल? पॉझिटिव्ह नंबर. इफ नंबर इक्वल टू 0 जरा
0 जर नंबर असेल तर 0 प्रिंट होईल, एल्समध्ये डायरेक्टली निगेटिव्ह नंबर प्रिंट होईल. म्हणजे इथे 3 कंडिशन दिल्यात, एक तर तो नंबर पॉझिटिव्ह असू शकतो, 0 असू शकतो किंवा निगेटिव्ह असू शकतो. आउटपुट काय येईल? पॉझिटिव्ह नंबर. तर पहा पायथॉन नेस्टेड इफ स्टेटमेंट. नेस्टेड इफ म्हणजे काय? इफ कंडिशनच्या आतमध्ये अजून एक इफ कंडिशन. कसे दिले पहा? नम इक्वल टू फ्लोट इनपुट एंटर नंबर. युजरकडनं एक नंबर आपण एंटर केला आहे. इफ नंबर इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, जो नंबर तुम्ही युजरकडनं घेतला आहे तो ग्रेटर दॅन इक्वल टू जर 0 असेल तर तो अजून एका इफ कंडिशनमध्ये जाईल. इफ नम इक्वल टू 0, तो चेक करील तो नंबर 0 आहे का. जर 0 असेल तर तो प्रिंट करील 0, किंवा इफच्या आतल्या इफच्या एल्समध्ये जाईल पॉझिटिव्ह नंबर, किंवा तो बाहेरच्या इफच्या एल्समध्ये जाईल निगेटिव्ह नंबर. लक्षात घ्या, पहिला तो 0 चेक करणार आहे, त्याच्यानंतर त्याच्या एल्स पार्टमध्ये जाणार तो पॉझिटिव्ह नंबर चेक करणार आहे, त्याच्यानंतर तो बाहेरच्या इफ कंडिशनच्या एल्स पार्टमध्ये जाणार आणि तो निगेटिव्ह नंबर चेक करणार आहे. त्याचा आउटपुट जो तुम्ही नंबर एंटर करणार त्याचं आउटपुट तुम्हाला भेटून जाईल. आता नेक्स्ट आहे लूप कंट्रोल स्टेटमेंट. इथपर्यंत आपण हे कंडिशनल किंवा डिसिजन मेकिंग स्टेटमेंट पाहिले. सेकंड पार्ट आहे लूप कंट्रोल स्टेटमेंट. लूप कंट्रोल स्टेटमेंट पाहूयात आपण. व्हॉट इज फॉर लूप इन पायथॉन? इज यूज टू इटरेट ओव्हर अ सिक्वेन्स. म्हणजे काय? फॉर लूप कुठे यूज केलं जातं पहा? लिस्ट, टपल, स्ट्रिंग और अदर इटरेबल ऑब्जेक्ट. कुठे यूज केलं जातं हे? म्हणजे काही सिक्वेन्स आहे किंवा इटरेबल ऑब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये नॉर्मली आपण फॉर लूप यूज करत असतो. इटरेटिंग ओव्हर अ सिक्वेन्स इज कॉल्ड ट्रॅव्हर्सल. ट्रॅव्हर्सलमध्ये आपण नॉर्मली फॉर लूप यूज करत असतो. पहा फॉर लूपचा सिंटॅक्स काय पहा? फॉर व्हॅल्यू इन सिक्वेन्स. म्हणजे सिक्वेन्समध्ये काय असेल? लिस्ट असेल, टपल असेल, सेट असेल, तुमची जी काही जो काही सिक्वेन्स असेल तो ह्या सिक्वेन्सच्या जागी असेल आणि त्याच्यामधली तुमची ही पर्टिक्युलर व्हॅल्यू असेल. पहा फॉर. आता फॉर लूपचा सिंटॅक्स इथं बाकीच्या लँग्वेजपेक्षा पूर्ण वेगळा आहे. फॉर व्हॅल इन सिक्वेन्स कोलन इंडेंटेशन बॉडी ऑफ फॉर लूप. हे एक्झाम्पलमध्ये डिटेल समजेल तुम्हाला. हेअर व्हॅल इज व्हेरिएबल दॅट टेक द व्हॅल्यू ऑफ आयटम इनसाइड द सिक्वेन्स ऑफ इच इटरेशन. म्हणजे त्या पर्टिक्युलर सिक्वेन्समधला जो काही व्हेरिएबल असणार आहे हा ॲज अ व्हॅल्यू म्हणून कन्सिडर केला जाणार आहे. लूप कंटिन्यू अंटील वी रीच द लास्ट आयटम इन द सिक्वेन्स. जेव्हा तुमचं लूप कधी एक्झिक्यूट पूर्ण रीच होणार आहे किंवा लास्टपर्यंत जाणार आहे, जेव्हा तुमचं सिक्वेन्सच्या लास्ट आयटमपर्यंत तुम्ही पोहोचणार तेव्हा तुमचं फॉर लूप कंप्लीट होणार आहे. द बॉडी ऑफ लूप इज सेपरेटेड फ्रॉम द रेस्ट ऑफ कोड युजिंग इंडेंटेशन. इंडेंटेशनने काय करताय? तुम्ही त्या पर्टिक्युलर फॉर लूपचा बॉडी पार्ट असाइन करताय. ह्याचा फॉर लूपचा फ्लो चार्ट दिलेला आहे. फॉर इच आयटम इन सिक्वेन्स लास्ट आयटम रीच. लास्ट आयटमला आला आहे का? जर नसेल आला तर पुन्हा बॉडी ऑफ फॉर लूप एक्झिक्यूट होणार. आलास जर लास्ट आयटमपर्यंत आला असेल तर तो एक्झिट होणार. पहा इथे एक एक्झाम्पल दिले. पहा एक लिस्ट दिली आहे इथं. पहा नंबर्स इक्वल टू 6, 5, 3, 8 समथिंग काहीतरी नंबर दिलेले आहेत पहा लिस्टमध्ये. सम इक्वल टू 0. इथं काय केले पहा? फॉर व्हॅल इन नंबर्स. व्हॅल हा काय एक व्हेरिएबल घेतला आहे इन नंबर्स. नंबर्स काय तुमचं लिस्टचं नाव आहे. सम आता इथे इंडेंटेशन घेतलं आहे. सम इक्वल टू सम प्लस व्हॅल. समची इनिशियल व्हॅल्यू काय आपली 0. 0 इक्वल टू 0 प्लस व्हॅल. व्हॅल म्हणजे काय तुमचं? आता इथं व्हॅल्यू म्हणजे हा तुमचा फर्स्ट एलिमेंट झाला 6 फर्स्ट इटरेशनला. त्याच्यानंतर ते पुन्हा चेक करणार तुम्ही एंडला आहेत का. जर नसेल तर पुन्हा काय होणार? तुमचं फॉर लूप एक्झिक्यूट होणार. पुन्हा व्हॅलची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होणार. ती नेक्स्ट इटरेशनला जाणार. ती व्हॅल्यू पुन्हा इथं असाइन होणार व्हॅलच्या जागी. नंतर 6 + 5 = 11. असं तुमच्या पूर्ण लिस्टमधले एलिमेंट सगळे ॲड होऊन तुमची सम तुम्हाला डिस्प्ले केली जाईल. लास्टला प्रिंट सम इज इक्वल टू सम. आउटपुट तुम्हाला 48 भेटून जाईल. म्हणजे तुमचं फॉर लूप कुठपर्यंत एक्झिक्यूट होणार आहे? जोपर्यंत तुम्ही लास्ट इटरेशनपर्यंत जात नाही तोपर्यंत तुमचं फॉर लूप एक्झिक्यूट होणार आहे बाय डिफॉल्ट. आउटपुट येईल 48. ठीक आहे. आता इथं रेंज फंक्शन दिलेले आहे. पहा रेंज फंक्शन कशासाठी यूज केलं जातं? पहा कॅन जनरेट अ सिक्वेन्स ऑफ नंबर युजिंग रेंज फंक्शन. म्हणजे तुमचं जे काही नंबर ऑफ जे काही सिक्वेन्स असतात त्या सिक्वेन्समधला नंबर आपण रेंज फंक्शनने असाइन करू शकतो. पहा रेंज 10.
आता आधीच्या जे काही फॉर लूप पाहिलं त्याच्यामध्ये आपली सिक्वेन्स लास्टपर्यंत जात होती. मग ते जर तुम्हाला लास्टपर्यंत न्यायचं नसेल तर तुम्ही तिथं रेंज यूज करू शकता. रेंज ऑफ 10 विल जनरेट द नंबर फ्रॉम 0 to 9. म्हणजे काय, इथं जर रेंज फंक्शनमध्ये तुम्ही जो नंबर असाइन करणार तो 0 स्टार्ट होऊन त्या 10 नंबरपर्यंत एक्झिक्यूट होईल. कॅन ऑल्सो डिफाईन द स्टार्ट, स्टॉप अँड स्टेप साईज ऑफ रेंज. पहा इथं आपण डायरेक्टली काय करू शकतो, स्टार्टिंग पोझिशन पण देऊ शकतो, स्टॉपची पोझिशन पण देऊ शकतो आणि स्टेपची साईज पण देऊ शकतो. म्हणजे एक नंबर हवेत, एक नंबर हवेत की 2 सोडून हवेत, ती आपण स्टेप साईज इथं देऊ शकतो. स्टेप साईज डिफॉल्ट टू 1 इफ नॉट प्रोव्हाइडेड. स्टेप साईज दिली नसेल तर ती बाय डिफॉल्ट 1 कन्सिडर केली जाते. म्हणजे 1 नंतर सेकंड इटरेशन, थर्ड इटरेशन असं इटरेशन कंटिन्यू केलं जातं. डज नॉट स्टोअर ऑल द व्हॅल्यूज इन मेमरी, इट विल बी इनइफिशियंट. म्हणजे काय, तुम्ही रेंजमध्ये तुम्हाला जर सगळ्या व्हॅल्यू अवेलेबल करायच्या नसतील तर तुम्ही रेंज फंक्शन यूज करू शकता. सो बी रिमेंबर द स्टार्ट, स्टॉप अँड स्टेप साईज टू जनरेट द नेक्स्ट नंबर ऑन द गो. म्हणजे तुम्हाला इथं काय करायला लागतं आहे, स्टार्ट, स्टॉप आणि स्टेप साईज तुम्हाला जनरेट करायला लागते, जेणेकरून तुम्ही रेंज असाइन करू शकता. पा इथं काय दिले पा, प्रिंट रेंज ऑफ 10. रेंज खाली 0 to 10 आणि त्याची व्हॅल्यू तुम्हाला जर लिस्टच्या फॉर्ममध्ये हवी असेल तर 0 to 9 पर्यंतच्या व्हॅल्यू प्रिंट झाल्यात. नंतर प्रिंट लिस्ट रेंज ऑफ 2 म्हणजे 2 स्टार्ट होणार 10 पर्यंत आणि याची काय स्टेप साईज आहे, म्हणजे 2, 4, 6, 8 असे डिस्प्ले केले जातील. आणि जरी ते स्टेप साईज नसेल तर डायरेक्टली तुमच्या व्हॅल्यू प्रिंट होतील. आधी तर लिस्ट ऑफ रेंज 20 म्हणजे स्टार्ट होणार 20 10 पर्यंत जाणार आणि -2 म्हणजे काही तर अपोजिट व्हॅल्यू प्रिंट केल्या जातील. नंतर इथं 2, 10. आता इथं अपोजिट व्हॅल्यू प्रिंट करायला नाही म्हणून इथं एम्प्टी लिस्ट आली आहे. फॉर लूप विथ एल्स हा पार्ट नाही आहे तुम्हाला, तरी पण सांगून देते. डिजिट्स 0, 1, 5 लिस्ट दिली एक फॉर आय इन डिजिट्स. आयमध्ये जे काही डिजिट दिले ते प्रिंट आय. आता काय प्रिंट होणार आहे, 0, 1, 5 हे प्रिंट होतील. एल्स नो आयटम लेफ्ट. जेव्हा तुम्ही लास्ट इटरेशनला येणार, लास्ट पोझिशनला येणार, तेव्हा डायरेक्टली एल्स पार्टमध्ये जाऊन तुम्ही एक मेसेज प्रिंट करणार, नो आयटम लेफ्ट, कुठलाही आयटम बाकी नाही आहे. नेक्स्ट आहे पायथॉन व्हाईल लूप. व्हाईल लूप पहा, it is used to iterate over the block of code as long as the test expression is true. सेम व्हाईल लूपचं जे काही आधीच्या लँग्वेजेसमध्ये वर्किंग होतं तेच याच्यामध्ये आहे. कोड इज काय दिले, जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत ते कंटिन्यू एक्सप्रेशन टेस्ट करत राहणार आहे. जनरली दिस लूप इज यूज्ड व्हेन डोंट नो बिफोर हँड. म्हणजे तुमची लास्ट इटरेशनपर्यंत तुम्हाला ते जसं काय आउटपुट असणार हे जर नोन नसेल तर तुम्ही व्हाईल लूप यूज करू शकता. व्हाईल लूपचा सिंटॅक्स दिला आहे, व्हाईल टेक्स्ट एक्सप्रेशन कोलन बॉडी ऑफ व्हाईल लूप. त्याचा पहा फ्लोचार्ट दिलेला आहे. पहा व्हाईल लूपमध्ये एंटर झाल्यानंतर टेस्ट एक्सप्रेशन जर ट्रू असेल तर लूपमध्ये जाणार, फॉल्स असेल तर ते बाहेर येणार. पहा इथे एक एक्झाम्पल दिलं आहे, n = 10, सम = 0, i = 1. व्हाईल i इज लेस दॅन इक्वल टू n, सम = सम प्लस i = i + 1 आणि काय प्रिंट केले पहा, सम = आता इथं कुठपर्यंत जाणार आहे पहा, n ची व्हॅल्यू 10 घेतलेली आहे, नंतर समची व्हॅल्यू 0 घेतली, इनिशियल व्हॅल्यू i ची व्हॅल्यू 1 घेतली. पहा म्हणजे i ची व्हॅल्यू इथं काय येणार आहे व्हाईल लूपमध्ये 1. 1 इज लेस दॅन इक्वल टू n ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 10. म्हणजे ही कंडिशन ट्रू झाली आहे. ट्रू झाल्यानंतर काय होणार, इथं समची इनिशियल व्हॅल्यू 0 प्लस i ची व्हॅल्यू काय आपल्याकडे स्टार्टिंग 1. म्हणजे काय होणार इथं 0 + 1 समला काय जाणार आहे 1 व्हॅल्यू जाणार आहे. इथं काउंटर अपडेट होणार, 1 ने इन्क्रीमेंट होणार आणि i ची व्हॅल्यू 1 असेल ती 2 होणार. सेम जसं व्हाईल लूपमध्ये आहे तसंच इथं एक्झिक्युशन होते. i ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होत जाते आणि नंतर तुम्हाला त्याचं आउटपुट प्रिंट होत आहे. हा पार्ट नाही आहे तुम्हाला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुम्हाला लूप मॅनिप्युलेशन. लूप मॅनिप्युलेशनमध्ये काय दिलेलं आहे पहा, कंटिन्यू, ब्रेक आणि पास स्टेटमेंट दिले आहे पहा.
ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंट पाहूया, पास्ट स्टेटमेंट पाहूयात नंतर. त्यानंतर पहा, व्हॉट इज द यूज ऑफ ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट इन पायथॉन. ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट कॅन अल्टर द फ्लो ऑफ नॉर्मल लूप. म्हणजे काय, जे काही नॉर्मल लूपिंग स्टेटमेंट असतं त्याचा जो काही फ्लो आहे हा फ्लो अल्टर करण्याचं काम ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंट करत असतं. लूप इटरेट ओव्हर द ब्लॉक ऑफ कोड अंटिल टेस्ट एक्सप्रेशन इज फॉल्स. लूप कधी कुठपर्यंत एक्झिक्यूट होतं, जोपर्यंत तुमची टेस्ट एक्सप्रेशन फॉल्स होत नाही तोपर्यंत. बट समटाईम वी विश टू डिटरमाइन द करंट इटरेशन और इवन द होल लूप विदाउट चेकिंग टेस्ट एक्सप्रेशन. कधी कधी काय होतं, आपल्याला पूर्ण जे काही एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन टेस्ट करायचं नसतं, हाफ पार्ट टेस्ट करायचं असतं, त्याच्यानंतर आपल्याला डायरेक्टली लूपच्या बाहेर यायचं असतं, तेव्हा आपण ब्रेक कंटिन्यू स्टेटमेंटचा यूज करतो. ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट आर यूज इन दिस केसेस. त्यावेळेस आपण ब्रेक आणि कंटिन्यू स्टेटमेंट यूज करत असतो. पायथॉन ब्रेक स्टेटमेंट. टर्मिनेट द लूप कंटेनिंग इट. म्हणजे जे काही लूप आहे हे टर्मिनेट करायचं असेल, मध्येच ब्रेक करायचं असेल, तर आपण तिथं ब्रेक स्टेटमेंट यूज करतो. कंट्रोल ऑफ द प्रोग्राम फ्लो टू द स्टेटमेंट इमिजिएटली आफ्टर द बॉडी ऑफ लूप. काय सांगितलं आहे, जो काही प्रोग्रामचा फ्लो आहे हा आपल्याला काय करायचं आहे, त्या लूप आफ्टर द बॉडी ऑफ लूप म्हणजे काय करायचं आहे, तो लूपचा जो काही फ्लो आहे हा कंट्रोल करायचा आहे, तेव्हा आपण ब्रेक स्टेटमेंट यूज करतो. इफ ब्रेक स्टेटमेंट इज इनसाइड द नेस्टेड लूप, नेस्टेड लूपच्या आतमध्ये असेल तर ब्रेक विल बी टर्मिनेट इन इनरमोस्ट लूप. तेव्हा ब्रेक स्टेटमेंट फक्त आतल्या लूपसाठीच टर्मिनेट केलं जातं. लूपमध्ये एंटर झालं, टेस्ट एक्सप्रेशन ऑफ लूप जर ट्रू असेल तर ब्रेकमध्ये जाणार, फॉल्स असेल तर ते बाहेर येणार. पुन्हा ब्रेक स्टेटमेंटमध्ये ते ब्रेक स्टेटमेंट जर ट्रू असेल तर ते एक्झिट होणार, अदरवाईज रिमेनिंग पार्ट जो आहे तो एक्झिक्यूट केला जाणार लूपचा. इथे एक एक्झाम्पल दिले त्यांनी. फॉर व्हॅल्यू इन स्ट्रिंग, स्ट्रिंगमधली व्हॅल्यू घेतली आहे पहा. इफ व्हॅल्यू इक्वल टू आय, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, आय, आणि ब्रेक करायचे प्रिंट व्हॅल्यू, आणि आउटपुट काय डायरेक्टली प्रिंट एंड. आता इथं काय होते पहा, ब्रेक स्टेटमेंटने काय करतो आहे आपण, फॉर व्हॅल्यू इन स्ट्रिंग इफ, आता पहा फॉर लूपमध्ये काय करायचं आहे, स्ट्रिंग इफ व्हॅल्यू इक्वल टू आय, आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे, आय ह्या कॅरेक्टरपर्यंत जायचं आहे, आणि तिथून पुढचा पार्ट आपल्याला स्किप करायचं. जेव्हा आपल्याला आय भेटेल तेव्हा आपण ब्रेक करणार आहोत आणि व्हॅल्यू प्रिंट करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे इथून पुढचा जो काही पार्ट आहे हा स्किप होणार आहे. आपला आउटपुट काय नाही पहा, STR, आयपर्यंत गेल्यानंतर तो पार्ट आपला पुढचा स्किप होणार आहे आणि डायरेक्टली आपला एंड स्टेटमेंट भेटणार आहे. नेक्स्ट आहे कंटिन्यू स्टेटमेंट. इट इज यूज टू स्किप द रेस्ट ऑफ कोड इनसाइड द लूप फॉर द करंट इटरेशन ओनली. काय सांगितले त्यांनी, यूज टू स्किप द रेस्ट ऑफ कोड, म्हणजे जो काही कोडिंगचा पार्ट आहे हा स्किप करायचा आहे, डायरेक्टली आपल्याला काय करायचं आहे, नेक्स्ट इटरेशनमध्ये जायचं आहे. लूप डज नॉट टर्मिनेट बट कंटिन्यू ऑन द नेक्स्ट इटरेशन. जे काही लूप आहे हे टर्मिनेट केलं जात नाही, पण ते काय होतं आहे, नेक्स्ट इटरेशनकडे जातं आहे कंटिन्यू स्टेटमेंटने. एंटर लूप, टेस्ट एक्सप्रेशन ऑफ लूप, ट्रू असेल तर ते कंटिन्यू स्टेटमेंटमध्ये जाणार, पुन्हा बाहेर तुमचं लूप कंटिन्यू होणार आहे, आणि जर ते कंटिन्यू नसेल तर ते रिमेनिंग बॉडी पार्ट एक्झिक्यूट करेल. याचे एक एक्झाम्पल दिले पहा. फॉर व्हॅल्यू इन स्ट्रिंग, सेम एक्झाम्पल आहे. इफ व्हॅल्यू इक्वल टू आय, कंटिन्यू स्टेटमेंट प्रिंट व्हॅल्यू प्रिंट एल. आता इथं काय होणार आहे पहा, आउटपुट काय पहा, STRNG. म्हणजे काय होतं इथं, इफ व्हॅल्यू इक्वल टू आय, जेव्हा तुम्हाला आय ही व्हॅल्यू भेटेल तेव्हा तो पार्ट स्किप होणार आणि त्याच्यानंतरचा पार्ट जो काय आहे हा कंटिन्यू केला जाणार. सेम ब्रेक स्टेटमेंटमध्ये काय होतं, जी काही पर्टिक्युलर व्हॅल्यू दिलेली आहे त्या व्हॅल्यूपर्यंत तो पार्ट कंटिन्यू होईल, तिथून पुढं तो पार्ट ब्रेक केला जाईल आणि डायरेक्टली तुम्ही लूपच्या बाहेर येणार. सेम तसंच कंटिन्यू स्टेटमेंटमध्ये काय केलं जातं, जो काही पार्ट आहे हा जो काही दिलेला कंडिशनमध्ये पार्ट आहे हा पार्ट स्किप केला जातो आणि तिथून पुढचा पार्ट कंटिन्यू केला जातो कंटिन्यू स्टेटमेंटमध्ये. पहा डिफरन्स लक्षात घ्या कंटिन्यू आणि ब्रेक स्टेटमेंटमधला. नेक्स्ट आहे पास स्टेटमेंट. पास इज अ नल स्टेटमेंट. पास हे काय नल स्टेटमेंट आहे. द डिफरन्स बिटवीन द कमेंट अँड पास स्टेटमेंट इन पायथॉन इज दॅट व्हाईल, कमेंट आणि पास स्टेटमेंटमध्ये काय डिफरन्स दिले आहे पहा. व्हाईल द इंटरप्रिटर इग्नोर द कमेंट एंटायरली, पास इज नॉट इग्नोर. म्हणजे एखाद्या वेळेस इंटरप्रिटर काय करतो, कमेंट इग्नोर करतो, तसं पास
मध्ये दिलेली जी काही कंडिशन आहे ही इग्नोर होत नाही. हाऊएव्हर नथिंग हॅपन व्हेन पास इज एक्झिक्युटेड. म्हणजे कधी कधी काय होतं, कुठलीच कंडिशन आपल्याला एक्झिक्यूट करायची नसेल तर तिथं आपण पास स्टेटमेंट देतो. इफ रिझल्ट इंटू नो ऑपरेशन, म्हणजे त्याचा रिझल्ट काय असणार आहे, कुठलंही ऑपरेशन एक्झिक्यूट केलं जाणार नाही. पास सिक्वेन्स इक्वल टू, एक सिक्वेन्स दिला आहे पास फॉर व्हॅल्यू इन सिक्वेन्स पास. म्हणजे काय दिले सिक्वेन्समध्ये एक सिक्वेन्स दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय फॉर व्हॅल्यू इन सिक्वेन्स मधली जी काही व्हॅल्यू आहे ती असाइन केली आहे आणि पास स्टेटमेंट दिलं आहे. म्हणजे तुमचं आउटपुट काय येणार आहे, पास स्टेटमेंटने. म्हणजे काय, तिथं कुठलेही आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचं नाही आहे, सिम्पली तिथं आपण पास करतोय व्हॅल्यू. थोडक्यात कुठलेही ऑपरेशन, नो एनी ऑपरेशन परफॉर्म ऑन दिस स्टेटमेंट. डेफ हा पार्ट नाही तुम्हाला, ते नंतर सांगेल मी. हे आहे तुमचं कंट्रोल फ्लो स्टेटमेंटचा पार्ट. याच्यामध्ये आपण डिसिजन मेकिंग स्टेटमेंट पाहिले आणि लूप कंट्रोल स्टेटमेंट पाहिले, त्याच्याबरोबर लूप मॅनिप्युलेटर पाहिले, कंटिन्यू ब्रेक स्टेटमेंट पाहिलं आणि पास स्टेटमेंट पाहिलं. थँक्यू.